नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्रित विमान प्रवास. दोघांच्या एकत्रित प्रवासामुळे शरद पवार एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. राज ठाकरेंकडून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या या कामाबद्दल सरकारवर ताशेरे. बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना. प्रशिक्षण विमान कोसळलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. लँडिंग करताना रनवेवरून विमान घसरल्यानं घडली दुर्घटना. सिन्नरमध्ये पोलिसांनी रोखल्यानंतर ही आंदोलक समृद्धी महामार्गावर. चक्काजाम आंदोलनामुळे समृद्धीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. संभाजीनगरमध्ये विमानतळावरील ग्राउंड स्टाफ भरतीपूर्वी गोंधळ. एनआयए कंपनी फ्रॉड असल्याचा आरोप. कंपनी विरोधात परीक्षार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी. या हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातम्या. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसतायत. शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर यातच आता शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत एकत्रित विमान प्रवास केलाय. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान तिन्ही नेत्यांचा विमानाने एकत्र प्रवास झालाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत, तर आमदार जयंत पाटील हे आपल्या ईश्वरपूर मतदारसंघात असणार आहेत. मात्र दोघांच्या एकत्रित विमान प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. बारामती विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात झालाय. कारवार एव्हिएशन कंपनीचे शिकाऊ विमान धावपट्टीवर जात असताना अचानक क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात विमानाचं नुकसान झालंय. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झालाय याबाबत अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी. बारामती विमानतळावरती शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. आपण पाहू शकता, मी आहे एअरपोर्टवरती. ज्या एअरपोर्टवरती कारवार एव्हिएशन या शिकाऊ कंपनीच्या विमानाचा त्या ठिकाणी अपघात झालेला आहे. खरं तर धावपट्टीहून लँडिंग करत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी समोर आली आहे. मात्र या अपघातामध्ये या विमानाचं नुकसान झालं असून सुदैवानं या सगळ्या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. खरं तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं संबंधित ठिकाणी आणि धाव घेतली आणि हा अपघात नेमका कुठल्या कारणामुळे झालाय हा तपास त्या ठिकाणी केला जातोय. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांचा अपघात देखील या विमान दुर्घटनेमध्ये झाला. सातत्यानं बारामतीमध्ये रेडबर्ड असेल किंवा कारवार असेल या संस्थेची जी काही शिकाऊ विमान आहेत यांच्या माध्यमातून अपघात होत आहेत. मात्र या अपघाताची नोंद बारामती ग्रामीण असेल किंवा ज्या हद्दीचं जे पोलीस स्टेशन असेल या पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद होते का, किंवा या सगळ्या घटनेचा तपास नेमका केला जातोय का, खरं तर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण या घटना सातत्यानं वारंवार घडतायत आणि अशा असताना या संबंधित कुठला गुन्हा नेमका दाखल होतोय का, या गुन्ह्याची चौकशी होते का, किंवा या सगळ्या घटनेमुळं ही जी काही प्रशिक्षण विमानाच्या कंपन्या आहेत त्या गडगंज लोकांच्या आहेत, यामुळं राजकीय वरदस्त असल्यामुळं पोलीस प्रशासनावर या सगळ्या गोष्टीचा दबाव येऊ शकतो का, खरं तर आज सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये ज्या विमान अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत आणि आज देखील जी विमान अपघाताची घटना घडलेली आहे या घटनेची सखोलपणे चौकशी केली जावी, या संदर्भात गुन्हा बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात यावा अशी मागणी आता बारामतीकरांकडून केली जाऊ लागली आहे. खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार देखील या घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत जे पोलीस कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून हे या विमानाचे फोटो त्या ठिकाणी काढले जात आहेत. या विमानाचा अपघात नेमका का झाला, खरं तर याचं कारण समोर येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण सातत्यानं हे जे काही अपघात घडतायत यांच्यावर कुठलंही प्रतिबंधात्मक कारवाई खरं तर पोलीस प्रशासनाकडून देखील केली जात नाही असं बोललं जात आहे. यामुळे या अपघातामध्ये पोलीस प्रशासनाची नेमकी काय भूमिका असणार आहे, पोलीस प्रशासन या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची या घटनेची नोंद करणार का आणि या घटनेची सखोल चौकशी बारामती तालुका पोलीस करणार का, हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या घटनेसंदर्भात नेमके काय अपडेट असणार आहे हे अपडेट देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचू. तुर्तास इथेच थांबू. विकास कोकरे, LS मराठी, बारामती. मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. 17 वर्षापासून या 466 किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. आज मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे राज ठाकरेंनी जाऊन या कामाचा आढावा घेतलाय. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा वैतागून निघून गेलेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. सध्या या मुंबई गोवा महामार्गाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी.
मी सध्या उभा आहे मुंबई गोवा महामार्गावर. गेल्या 17 वर्षांपासून या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, पण अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे होत आहेत. आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे, त्यामुळे मुंबई पुण्यावरून कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते आणि दरवर्षी त्यांना याच मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या महामार्गाची पाहणी केलेली आहे. रायगडमध्ये माणगाव बायपास जो आहे, या बायपास जवळ येऊन राज ठाकरेंनी या कामाची पाहणी केलेली आहे. सध्याही आपण पाहतोय की हे काम कशा संथ गतीने सुरू असलेलं पाहायला मिळतंय. अनेक वर्षांपासून या कामाची सुरुवात खरं तर झालेली होती, पण मुंबई गोवा महामार्ग हा पूर्ण कधी होणार याची चर्चा आणि आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते. सुरुवातीला या कामाचं खर्च आपण पाहिला तर जवळपास तो 3,500 कोटी होता, पण आता तो खर्च जवळपास 7,300 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे जवळपास दुप्पट खर्च आहे तो सुद्धा यामध्ये वाढलेला आहे. अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे कामाची रखडलेली परिस्थिती आहे, ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या या माणगाव बायपासची ही परिस्थिती आपण पाहतोय. माणगाव बायपास जवळ रेल्वे मार्ग सुद्धा आहे आणि त्यामुळे तिथे उड्डाणपूल उभा करण्यास सुद्धा काहीशी अडचण आहे, ती सुद्धा होत आहे. या संपूर्ण जवळपास 466 किलोमीटरचा हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि या महामार्गावर अजूनही काही ठिकाणी भूसंपादन करण्याचं काम आहे, ते सुद्धा रखडलेलं आहे. इथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा होत असलेला सातत्याने हस्तक्षेप यामुळे इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते वैतागून निघून गेलेले होते, असं नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंना म्हटलं. असं आज राज ठाकरेंनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे या मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं का, असा सुद्धा प्रश्न आहे, तो आता विचारला जाऊ लागलेला आहे. त्यामुळे हा नेमका महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार याची विचारणा आता कोकणवासीय सुद्धा करू लागलेले आहेत. पावसाळा आला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की महामार्गावर सुद्धा चिखल होतो आणि त्यामुळे काही अपघात आहेत ते सुद्धा होताना पाहायला मिळतात. सुरुवातीला 2 लेनचा असलेला हा महामार्ग सध्या 4 लेन मध्ये रूपांतरित होत आहे. मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी इंदापूर असो, माणगाव आहे, त्याचबरोबर कोलाड आहे, पाली आहे, या मार्गांवरचं काम आहे ते मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची ही कटकट कोकणवासियांची कधी संपणार असा सवाल आहे, तो सुद्धा आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. जून 2026 ला हे काम खरं तर पूर्ण होणार होतं, मात्र अजूनही आता ऑगस्ट महिना उजडत आलेला आहे, तरी सुद्धा मुंबई गोवा महामार्गाचं काम हे अजूनही अपूर्णच असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, माणगाव. बीड जिल्हा कारागृहातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रशासनाने अखेर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. कारागृहात गांजा, मोबाईल आणि इतर बेकायदेशीर वस्तूंचा प्रवेश रोखण्यासाठी पुणे येथील कारागृह मुख्यालयाकडून बॅगेज स्कॅनर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि हँडहोल्ड मेटल डिटेक्टरसह अत्याधुनिक उपकरणे दाखल झाली आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहात VIP ट्रीटमेंट आणि विशेष सुविधा दिल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता. त्यानुसार चौकशी समितीने चौकशी देखील केली आहे. यावर ठोस उपाययोजना म्हणून तातडीने अत्याधुनिक पुणे येथील कारागृह मुख्यालयाकडून बीड जिल्हा कारागृहासाठी अत्याधुनिक सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करण्यात आला आहे. यावर अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक जाधव. संतोष देशमुख खून प्रकरणातील जे 8 आरोपी आहेत त्यामधील 7 आरोपी बीड जिल्हा कारागृहामध्ये सध्या आहेत आणि त्यातली एक आरोपी अद्याप फरार आहे. पण सध्या याच आरोपीमुळे बीड जिल्हा कारागृह हे सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी हे बीड जिल्हा कारागृह आहे आणि या कारागृहामध्ये आता ज्यावेळेस जे धनंजय देशमुख आहे त्यांनी जी तक्रार केली होती मुख्यमंत्र्याकडे मेलद्वारे आणि सुप्रिया सुळे यांनी देखील या तक्रारीवरून आता जे महाराष्ट्रामध्ये वादंग निर्माण केलेले आहे आणि यावरती आता जेल प्रशासनावरती काय कारवाई केली जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि यामध्ये आता बीड कारागृहामध्ये आता हायटेक अशी व्यवस्था या ठिकाणी आता बसवण्यात आली आहे. काहीच कालच या ठिकाणी काही मशिनरी आहेत या देखील इथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ज्या बॅग स्कॅनर असेल आणि मेटल डिटेक्टर असतील, हँड डिटेक्टर असतील, अशा यामध्ये अनेक जे वस्तू आहेत ज्या शस्त्रासारखे असेल किंवा गांजा असेल किंवा इतर काही ज्या वस्तू असतील यामधून या मशीनमधून त्या डिटेक्ट
होतील. आणि आता यामध्ये जे जिल्हा कारागृह आहे या ठिकाणी अशा अत्यंत अशा हायटेक अशा सुविधा या ठिकाणी आता शासनाकडनं पुरवल्या जातात धनंजय देशमुखांच्या पत्रानंतर. आणि या ठिकाणी जी पुण्यामध्ये जी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जेल अधिकाऱ्यांची जी बैठक झाली होती या तक्रारीनंतर, त्यामध्ये जे बीडचे जेलर आहेत यांनी देखील इथल्या ज्या हायटेक सुविधा आहेत त्या पुरवण्याबद्दल देखील त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली होती. पण असंही काही सूत्रांकडनं कळतंय की जे इथले जे जेलर आहेत हे सध्या बदलीच्या तयारीमध्ये आहेत. अनेक वेळा त्यांनी वरिष्ठांकडे अर्ज केलेले आहेत आणि त्या अर्जावरती आता काय करतील वरिष्ठ अधिकारी हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. आणि जेल प्रशासनातील जे कर्मचारी आहेत यांना देखील आता जे आतमध्ये कर्मचारी आहेत यांना देखील कुठेतरी आता बदलीचे अर्ज देखील या ठिकाणी जे जेलरकडे आलेले आहेत अशी देखील सूत्रांकडनं माहिती मिळते. यावरती आता जेल प्रशासन आणि जे शासन आहे यावरती काय कारवाई करणार हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड. यानंतर बातमी आहे नांदेडमधून. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नांदेडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय. अनुसूचित जातीतील विविध समाज बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आनंदराज आंबेडकर आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आलाय. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले हजारो समाज बांधव या मोर्चात सहभागी झालेत. उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल भोसले यांनी. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेडमध्ये भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चामध्ये आनंदराज आंबेडकर असतील, आंबेडकरी चळवळीचे नेते चंद्रकांत हंडोरे हे सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून मुख्य मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जातीचं वर्गीकरण करू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. बदल समितीने जो अहवाल शासनाकडे सादर केला होता तो अहवाल खुला करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर हरकती सुद्धा या ठिकाणी मागवल्या होत्या. सोबतच आरक्षण विरोधी वर्गीकरण जे आहे याचं उपवर्गीकरण होऊ नये या प्रमुख मागण्या घेऊन नांदेडमध्ये आंबेडकरवादी समाज हा मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील झालेला आहे. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड. यानंतर बातमी आहे कर्जतमधून. कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील रस्त्यांची दुरावस्था आता थेट शाळकरी मुलींच्या ग्राउंड रिपोर्टिंग मधून समोर आली आहे. गणवेशात हातात छत्रीचा माईक घेऊन या विद्यार्थिनींनी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून थेट रिपोर्टिंग करत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर उपरोधित भाषेत प्रश्न उपस्थित केलेत. आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला ह्या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर बातमी साताऱ्यातून आहे. साताऱ्यातील 35 तरुणांची भारतीय लष्करात निवड झाली आहे. 31 आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर हे तरुण आता देशसेवेसाठी सज्ज आहेत. देशसेवेसाठी साताऱ्याचे 35 सैनिक आता सज्ज झाले आहेत. शिवतीर्थावर भावी सैनिकांचा उत्साहात सन्मान करण्यात आलाय. यावेळी भारत माते की जय या जयघोषणांनी शिवतीर्थ दुमदुमला. ओमकार संतोष भोसले, मी सातारा जिल्ह्यातील. आम्ही सातारा जिल्ह्यातील 35 सैनिक आता ट्रेनिंग पूर्ण करून आता साताराला परत आलेलो आहे. खरं तर आमचं ट्रेनिंग खूप हार्ड आणि कठीण झालेलं आहे. ते सर्व ट्रेनिंग पूर्ण करून 31 आठवड्याचं ट्रेनिंग पूर्ण करून आम्ही आता साताराला माघारी आलेलो आहेत. आणि आता आमचं पोस्टिंग पडलेलं आहे आणि 15 दिवसांनी आता आम्ही सर्वजण पोस्टिंग जाणार आहे आणि देशाची मनापासून सेवा करणार आहे. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. अमरावती शहरात अतिक्रमणांवर हातोडा, रस्त्यांचा श्वास मोकळा, अमरावती महापालिकेची धडक मोहीम. साताऱ्यात ऑगस्ट क्रांती स्तंभाला अभिवादनाचा लोकप्रतिनिधींना विसर, ऑगस्ट क्रांती स्तंभाची सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वच्छता. बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना, शिकाऊ विमान कोसळल्याची घटना. हिंगोली जनशताब्दी रेल्वे विस्ताराला हिंगोली जिल्हा रेल यात्री संघटनाचा तीव्र विरोध,
जनशताब्दीचा विस्तार वाशिमपर्यंत केल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट नाकारली. अशा खोट्या बातम्या जाणीवपूर्वक मीडियामध्ये पेरल्या जात आहेत. अमोल मिटकरींचे ट्विट. परदेशातील शाळेत घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष. आफ्रिकन विद्यार्थिनींकडून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा. व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल. चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान तरुणांच्या गटात शाब्दिक वाद. वादाचे रूपांतर हॉटेल मालकांवरील हिंसक हल्ल्यात. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. गोंदियात रात्री मुसळधार पावसाची हजेरी. गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग. 6 दरवाजातून 16,476 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गमधील कुडाळ नगर पंचायतीचा कचरा डेपो नागरिकांसाठी त्रासदायक. कचरा वर्गीकरणाबाबत नगरपंचायतीत गोंधळ. नवीन सीईओ हजर होताच भेट घेऊन तोडगा काढण्याबाबत सूचना. हिंगोलीतील जागतिक आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक. पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधवांचा उत्साह. आदिवासी कला संस्कृतीचा जागर. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.